सकाळचे 9:30 वाजले होते. आशिष आपल्या वडिलांसोबत म्हणजे भास्कररावांसोबत नाश्ता करत होता. त्याला त्याच्या वडिलांबरोबर दुकानावर जायचे होते. आशिषची बायको मुक्ता स्वयंपाक खोलीमध्ये गरमागरम पराठे बनवून त्या दोघांना वाढत होती. तर सासू मायाताई त्यांच्या खोलीत बसून टीव्ही पाहत होत्या. खरे तर मुक्ता लग्नाआधी एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती. पण लग्नानंतर सासूने तिला नोकरी सोडायला लावली. आशिष आणि मुक्ताचे लग्न 8 महिन्यांपूर्वी झाले होते. पण जेव्हा मुक्ता सून म्हणून त्यांच्या घरात आली होती तेव्हाच मायाताईंनी घराची सर्व जबाबदारी तिच्यावर सोपवली होती आणि त्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन आपले आयुष्य अगदी मजेत जगत होत्या. आता मायाताई दररोज सकाळी उशिरा उठत असत आणि थोडेफार काम करून टीव्ही पाहत बसायच्या. एवढेच काय, पण त्यांचा नाश्ता आणि जेवणसुद्धा त्या स्वतःच्या खोलीत बसून करायच्या. आशिषला एक धाकटी बहीण होती. ती BComच्या 2ऱ्या वर्षात शिकत होती. पण आज रविवार असल्यामुळे ती अजूनही झोपेतून उठलेली नव्हती. तिला वाटले तर ती कॉलेजला जायची, नाहीतर अभ्यासाच्या नावाखाली घरीच थांबायची आणि स्वतःच्या खोलीमध्ये तासनतास मोबाईल चाळत बसायची. असो, काही वेळाने आशिष आणि भास्करराव नाश्ता करून दुकानावर निघून गेले आणि मुक्ता तिच्या सासूबाईंसाठी एका प्लेटमध्ये नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत गेली. तेवढ्यात अचानक दारावरची बेल वाजली. तेव्हा मुक्ताने जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिचे वडील आणि धाकटी बहीण माधुरी उभी होती. त्या दोघांना आलेले पाहून मुक्ताला खूप आनंद झाला आणि ती त्यांना घरात घेऊन गेली. मुक्ताच्या वडिलांनी म्हणजे नारायणरावांनी तिच्या हातात मिठाईचा बॉक्स आणि तिच्यासाठी आणलेल्या साडीची पिशवी दिली. मुक्ताने बाबांना नमस्कार केला आणि म्हणाली, "बाबा, हे सर्व आणण्याची काय गरज होती?" तेव्हा तिच्या बाबांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, "अगं बाळा, मी तुझ्या सासरी आलो आहे. मग रिकाम्या हाताने मुलीच्या सासरी कसे जायचे? तुझी आई जिवंत असती तर तिने मी मुलीच्या सासरी चाललोय म्हणून स्वतःच्या हातांनी बनवून ठाऊक नाही काय काय दिले असते. पण बाळा, तुझ्या ह्या बाबाकडून जेवढे शक्य झाले तेवढे केले आहे." मुक्ताने मिठाईचा बॉक्स आणि साडीची पिशवी हॉलमध्येच ठेवली आणि त्यांना बसायला सांगून पाणी दिले आणि त्यानंतर ती तिच्या सासूला बोलावून आणण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. तर तिची सासू नाश्ता करत होती. मुक्ता म्हणाली, "आई, माझे बाबा आणि माधुरी आले आहेत." सासू म्हणाली, "अगो बाई, काय म्हणतेस? एवढ्या सकाळी आले आहेत ते? त्यांनी आंघोळ वगैरे केली की नाही, की डोळे चुळतच आले आहेत?" मुक्ताने खाली मान घातली. मायाताई म्हणाल्या, "आणि तू का सांगितले नाहीस की ते दोघे येणार आहेत म्हणून?" सासूचे बोलणे ऐकून मुक्ता गप्प बसली. त्या पुढे म्हणाल्या, "एवढ्या सकाळी सकाळी मुलीच्या सासरी कोणी येते का, ते सुद्धा फोन न करता?" मुक्ता म्हणाली, "आई, मला सुद्धा ठाऊक नव्हते की ते दोघे येणार आहेत. बहुतेक त्यांचे ह्या बाजूला काहीतरी काम असेल म्हणूनच ते आले असतील. नाहीतर माझे बाबा फोन न करता कोणाच्याही घरी जात नाहीत." मायाताई म्हणाल्या, "ठीक आहे, त्यांना बसायला सांग. मी नाश्ता संपवून बाहेर येते." असे बोलून मायाताई नाश्ता करू लागल्या आणि मुक्ता गुपचूप खोलीबाहेर आली. आपल्या वडिलांशी काही वेळ बोलून ती स्वयंपाक खोलीमध्ये त्यांच्यासाठी चहा बनवायला आली. तिने चहासुद्धा बनवला आणि त्या दोघांना प्यायलाही दिला. पण तिच्या सासूबाई अजूनसुद्धा त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या नव्हत्या. त्यामुळे शेवटी मुक्ताचे बाबा म्हणाले, "मुक्ता बाळा, मी इथे माझ्या एका कामासाठी आलो होतो. मला एका क्लायंटला भेटायचे आहे. जर मला उशीर झाला तर तो निघून जाईल. मी विहीणबाईंना परत येऊन भेटेन. तोपर्यंत माधुरी तुझ्याजवळ थांबेल. मी येईपर्यंत तुम्ही दोघी बहिणी गप्पा मारत बसा. तसेही माधुरीला तुला भेटायची खूप इच्छा होती. त्यामुळेच तर ती हट्ट करून माझ्यासोबत आली आहे." मुक्ता म्हणाली, "ठीक आहे बाबा, तुम्ही तुमचे काम करून या. आणि तसेही संध्याकाळी आशिष आणि बाबासुद्धा येतील. तेव्हा तुम्हाला त्यांचीही भेट घेता येईल." "ठीक आहे," असे बोलून नारायणराव तिथून निघून गेले. नारायणराव गेल्यानंतर 15-20 मिनिटांनी मायाताई खोलीतून बाहेर आल्या. तेव्हा मुक्ता आणि माधुरी दोघी बहिणी गप्पा मारत बसल्या होत्या. मायाताईंची नजर टेबलवर ठेवलेल्या मिठाईच्या बॉक्स आणि साडीच्या पिशवीकडे गेली आणि त्यानंतर त्यांनी माधुरी आणि मुक्ताकडे पाहिले. मायाताईंना पाहून दोघीही उठून उभ्या राहिल्या. माधुरीने मायाताईंना वाकून नमस्कार केला. तेव्हा मायाताई म्हणाल्या, "अगं, तुझे बाबा कुठे गेले? मला तर भेटलेच नाहीत." मुक्ता म्हणाली, "आई, माझे बाबा एका महत्त्वाच्या कामासाठी गेले आहेत. ते आल्यानंतर तुम्हाला भेटतील." मायाताई म्हणाल्या, "अगं बाई, हे काय? पूर्वीचे लोक मुलीच्या सासरी आल्यावर आपल्या व्याह्याला विहिणीबाईला भेटल्याशिवाय जागचे हालतही नव्हते. पहिल्याचा काळ काही वेगळाच होता. पण
आजकाल तर नवीन जमाना आहे. असो, असे बोलत मायाताई तिथेच सोफ्यावर बसल्या आणि माधुरीसोबत गप्पा मारू लागल्या. बराच वेळ त्या दोघींमध्ये इकडचे तिकडचे बोलणे झाले. काही वेळाने त्या माधुरीला म्हणाल्या, अरे वा माधुरी, तुझा हा ड्रेस तर खूप सुंदर आहे. कुठून घेतला? तेव्हा माधुरीसुद्धा खुश होऊन म्हणाली, हा ड्रेस माझ्या वाढदिवसाला ताई आणि भाऊजींनी गिफ्ट दिला आहे. तुम्हालाही आवडला? खरंच, ताई आणि भाऊजींची चॉईस खूप चांगली आहे. हा ड्रेस माझ्या सगळ्या मैत्रिणींना देखील खूप आवडला होता. माधुरीचे बोलणे ऐकून मायाताईंच्या चेहऱ्यावर अनेक भाव येऊन गेले. माधुरी तिथे बसून त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव नोटीस करत होती, पण ती काहीही बोलली नाही. काही वेळानंतर मुक्ताची नणंद अमृता झोपेतून उठून बाहेर आली. माधुरीला पाहून तोंड वाकडे करून खोटे हसत म्हणाली, आज एवढ्या सकाळी सकाळी तू कशी आलीस? घरी काही काम नव्हते की मग तुमच्या घरची साखर चहा पावडर संपली म्हणून आली आहेस? मुलीचे बोलणे ऐकून मायाताई हसल्या. तेव्हा माधुरीने मुक्ताकडे पाहिले. तिला अशा प्रकारे माधुरीकडे पाहताना मायाताई म्हणाल्या, अगं माधुरी, वाईट वाटून घेऊ नकोस. अमृताला सवय आहे चेष्टा करायची. अमृता देखील सोफ्यावर बसली, पण मुक्ताला नणंदेचे हे वागणे अजिबात आवडलेले नव्हते. त्यामुळे ती म्हणाली, अमृताताई, आमच्या घरी कोणी वहिनी वगैरे आहे का घरातील सर्व कामे करायला? माधुरी तिच्या ताईला भेटायला आली आहे, त्यामुळे ती येताना घरातील सर्व कामे करूनच आली असेल. तसेही माझी बहीण सर्व कामात निपुण आहे. तुम्हाला ठाऊक नसेल, पण माधुरी दररोज पहाटे 5 वाजताच उठते. मुक्ताचे बोलणे ऐकून मायाताई आणि अमृता दोघींनी नाक मुरडले. अमृता म्हणाली, तुझी बहीण कधी का उठेना, त्याच्याशी माझा काय संबंध? मला भूक लागली आहे, पटकन नाश्ता दे. तिचे बोलणे ऐकून मुक्ता स्वयंपाकघरामध्ये गेली. तेव्हा माधुरीसुद्धा तिच्या मागे मागे गेली. मुक्ताने गरमागरम पराठे बनवले आणि अमृताला सर्व केले. अमृताचा नाश्ता झाल्यानंतर मुक्ताने स्वतःसाठी आणि माधुरीसाठी देखील नाश्ता वाढून घेतला आणि दोघी नाश्त्याची प्लेट घेऊन मुक्ताच्या खोलीमध्ये गेल्या. जेव्हा त्या दोघी नाश्ता करत होत्या तेव्हा मायाताईसुद्धा तिथे आल्या. तेव्हा मुक्ताने विचारले, आई, तुम्हाला काही हवे आहे का? मायाताई म्हणाल्या, अगं नाही, मी तर माझा चष्मा पाहायला आले होते, मिळतच नाही आहे. त्यांचे बोलणे ऐकून मुक्ता गालातल्या गालात हसली आणि नाश्ता करू लागली. जेवढा वेळ माधुरी घरी होती, मायाताई काही ना काही बहाणा बनवून मुक्ताच्या खोलीमध्ये येतच होत्या. हे मुक्ताला सर्व लक्षात आले होते, पण आपल्या बहिणीसमोर उगाच तमाशा नको म्हणून ती काही बोलली नाही. 2 तासानंतर मुक्ताचे बाबा घरी आले. तेव्हा जाताना मुक्ताने तिच्या पर्समधून 500 रुपये काढले आणि बाहेर हॉलमध्ये येऊन माधुरीच्या हातामध्ये दिले. मायाताई तिथेच बसल्या होत्या. सुनेने बहिणीच्या हातात 500 रुपयांची नोट दिली हे काही मायाताईंना सहन झाले नाही. पण तिचे बाबा आणि माधुरी गेल्यानंतर मायाताई म्हणाल्या, अरे वा सुनबाई, खूप पैसे आहेत वाटतं तुझ्याकडे. दारात पैशांचे झाड वगैरे लावले आहेस का? काय गरज होती तुझ्या बहिणीला 500 रुपये देण्याची? 10-20 रुपये तिच्या हातात ठेवले असते तर ती तशीही खुश झाली असती. मुक्ता म्हणाली, आई, माझ्या लग्नानंतर ती पहिल्यांदाच आपल्या घरी आली होती. मग 10-20 रुपये दिले असते तर ते चांगले वाटले असते का? मायाताई म्हणाल्या, अगं तू सुद्धा मोठ्या घरची मुलगी आहेस ना. मग तुझ्या बाबांनी मुलीच्या सासरी पहिल्यांदा येताना काय आणले? हा मिठाईचा बॉक्स आणि तुझ्या एकटीसाठी साडी, आणि मला काय देऊन गेले तर हा 500 रुपयांचा लिफाफा. आणि माझी मुलगीसुद्धा घरातच होती म्हटलं, तिला तर त्यांनी काहीच दिले नाही. मुक्ता म्हणाली, हे बघ आई, माझ्या वडिलांना जेवढे शक्य होते त्यांनी तितके केले. आणि तसेही माझे बाबा आले तेव्हा अमृताताई एकदाही बाहेर येऊन त्यांना भेटल्या नाहीत. मग त्याही घरी आहेत की नाही हे माझ्या बाबांना कसे कळेल? मुक्ताचे बोलणे ऐकून मायाताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, उगाचच माझ्यासोबत वाद घालू नकोस. आणि काय गं, तू खूप जहागीरदार आहेस का? स्वतःच्या बहिणीच्या वाढदिवसाला महागडा ड्रेस खरेदी करून दिला आणि कोणाला विचारून केला होतास का तू हा शहाणपणा? तुझी तर नियतच खराब आहे. आमच्या घरात पैसे असेच येतात का म्हणून तू तुझ्या बहिणीवर उधळत आहेस? अगं त्यासाठी माझा मुलगा आणि नवरा राबतात त्या दुकानात. मुक्ता म्हणाली, हे बघा आई, माझ्या बहिणीला पैसे देण्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतले नव्हते, त्यामुळे तुम्ही हे सर्व मला ऐकवू नका. मुक्ताचे बोलणे ऐकून मायाताईंना भयंकर राग आला. त्या म्हणाल्या, तुझी जीभ फार चालायला लागली आहे गं. येऊ देत आशिषला, मग सांगते तुला. मी माझे घर फुकटात लुटू देणार नाही तुला. मी सर्व काही सहन करते याचा अर्थ असा नाही की तू माझ्या डोक्यावर बसून मेरा वाटावेत. अशी बडबड करत मायाताई त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या. त्या दिवशी दिवसभर त्या मुक्तासोबत काहीही बोलल्या नाहीत. एवढेच काय, पण त्यांनी दुपारचे जेवणसुद्धा केले नाही.
मायाताई दिवसभर तोंड फुगवून तशाच बसल्या होत्या. मुक्ताने मात्र तिचे कर्तव्य पार पाडले होते. तिने जेवणाचे ताट सासूच्या खोलीत नेऊन टेबलवर ठेवले आणि म्हणाली, आई, जेवण गरम आहे, जेवून घ्या. पण मायाताईंनी तिचे बोलणे ऐकून दुसरीकडे तोंड फिरवले. तेव्हा तिला सासूला जास्त बोलणे योग्य वाटले नाही. त्यानंतर सासूने जेवण केले आहे की नाही हे मुक्ताने त्यांच्या खोलीत जाऊन पाहिलेही नाही. संध्याकाळच्या वेळेस सुद्धा चहा नाश्ता बनवून मुक्ता सासूच्या खोलीत गेली तेव्हाही त्यांनी तिला पाहून दुसरीकडे तोंड वळवले. त्यामुळे मुक्ताने चहा नाश्ता तिथेच टेबलवर ठेवला आणि आई, चहा घ्या एवढे बोलून निघून आली आणि स्वतःसाठी चहा घेतला आणि चहा पीत टीव्ही पाहत बसली. हे पाहून मायाताई मनातल्या मनात बडबडत होत्या. पण शेवटी ती सासू होती, मग स्वतःहून सुनेशी कशी बोलेल? त्यामुळे ह्या वेळेसही मुक्ताला सासूसोबत जास्त काही बोलणे योग्य वाटले नाही. दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता सर्व काही ती सासूच्या खोलीत टेबलवर ठेवून आली होती आणि खाऊन घ्या असेही बोलली होती. पण तिने सासूला जास्त आग्रह केला नाही. जर याचा त्यांच्या मुलीलाच काही फरक पडत नव्हता तर मुक्ता तर त्यांची सून होती. असो, संपूर्ण दिवस असाच गेला. रात्री जेव्हा आशिष आणि भास्करराव घरी आले तेव्हा मायाताई तोंड फुगवून हॉलमध्ये येऊन बसल्या. भास्करराव आणि आशिष फ्रेश होऊन बाहेरच्या हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले आणि मुक्ताला आवाज देऊन म्हणाले, अगं सुनबाई, पटकन जेवण वाढ, खूप भूक लागली आहे. मुक्ताने सुद्धा गरमागरम चपात्या बनवून नवऱ्याला आणि सासऱ्याला जेवणाचे ताट वाढले. अजून भास्कररावांनी एक घास सुद्धा तोंडात घातला नव्हता. तोवर मायाताई डोळ्यात खोटे अश्रू आणून मोठ्या आवाजात म्हणाल्या, कोणालाच माझी पर्वा नाही, काळजी नाही. सगळ्यांना फक्त स्वतःचे पोट भरण्याचे पडले आहे. आता माझी ही अवस्था आहे, मग पुढे कोणाकडून कसली अपेक्षा करू? एकतर मी सकाळी फक्त नाश्ता केला आहे, मग आता मलाही भूक लागली असेल असे कोणालाच वाटत नाही. मुक्ताकडे पाहून त्या म्हणाल्या, मुक्ता, तू तर परक्या घरातून आली आहेस, पण ही तर माझी माणसे आहेत ज्यांच्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य स्वाहा केले, पण यांना सुद्धा माझी काळजी नाही. भास्करराव हातात घास घेऊन पत्नीचे बोलणे ऐकत होते. आशिषने मुक्ताला हाताने इशारा करत विचारले, काय झाले? मुक्तानेही इशारातच सांगितले की त्यांनाच विचारा. तेव्हा भास्करराव यांनी विचारले, अगं माया, काय झाले? तू एवढी का वैतागली आहेस आणि तू दुपारी जेवली का नाहीस? मायाताई म्हणाल्या, मी माझ्या तोंडाने काही सांगितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. जेवणाआधी एकदा तरी मला विचारायचे ना, तू जेवण केले आहेस की नाही म्हणून. भास्करराव म्हणाले, अगं तू रोज आम्ही येण्याआधी जेवण करून बसलेली असतेस, मग कशासाठी विचारायचे तुला? नवऱ्याचे बोलणे ऐकून मायाताई पदराने आपले तोंड पुसत म्हणाल्या, अरे हो, मला कोणी का विचारेल? इथे सूनसुद्धा स्वतःची मनमानी करते आणि तुम्ही लोकसुद्धा. मी जर ह्या घरात नसते तर ह्या घराचा लिलाव कधीच झाला असता. मग काय? रडत रडत मायाताईंनी दुपारी जे काही घडले ते सांगितले. त्यांनी सांगितले की कसे मुक्ताने त्यांना न विचारता स्वतःच्या बहिणीला माधुरीला 500 रुपये दिले. एवढेच काय, पण बहिणीच्या वाढदिवसाला आशिष आणि मुक्ताने तिला महागातला नवीन ड्रेससुद्धा घेऊन दिला. तेव्हा भास्करराव म्हणाले, अगं माया, मग काय झाले? माधुरीसुद्धा आपल्याला मुलीसारखीच आहे. जशी आपली अमृता तशीच माधुरी. अगं तिला रिकाम्या हाताने पाठवले असते तर कसे वाटले असते? आणि तिला 500 रुपये दिले म्हणून तुझे एवढे कसले मोठे नुकसान झाले आहे म्हणून तू एवढा गोंधळ घालते आहेस? भास्करराव मुक्ताची बाजू घेऊन त्यांना बोलतील अशी मायाताईंना अजिबात अपेक्षा नव्हती. पण स्वतःची पडती बाजू पाहून मायाताई म्हणाल्या, अहो पण माझे घर काही उधळवास करण्यासाठी नाही. तिच्यासारखा मी जर वारेमाप पैसा उधळला असता तर एवढा मोठा संसार उभा करू शकले नसते. आणि आत्ताच सांगते, माझ्या मुलीची तुलना हिच्या बहिणीसोबत करू नका. माझी मुलगी एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी नाही आणि जर हिला असाच उधळवास करायचा असेल तर मला एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडा. मला नाही राहायचे ह्या घरात, कारण मी माझे घर बर्बाद होताना पाहू शकत नाही. मायाताईंचे बोलणे ऐकून भास्करराव रागाने जेवणाच्या ताटावरून उठले आणि म्हणाले, अगं असे का बोलत आहेस तू माया? एवढ्याशा साध्या गोष्टीला का ताणत आहेस? मुक्तासुद्धा या घरची सून आहे, या कुटुंबाची सदस्य आहे, मग तू अशी का वागतेस? मायाताई म्हणाल्या, ते काही मला माहिती नाही, पण माझ्या घरामध्ये हिची मर्जी चालणार नाही, कारण हे घर माझे आहे, तिचे नाही. ती माहेरहून येताना हे घर घेऊन आली नव्हती. माझे घर हिच्या बाहेरच्या माणसांवर पैसे उधळण्यासाठी नाही. असे बोलून मायाताई खोलीत निघून गेल्या. पत्नीचे बोलणे ऐकून भास्कररावांनी कपाळाला हात लावला. आशिषला तर काय बोलावे काही समजत नव्हते. एवढ्याशा गोष्टीला आई धरून बसेल ही अपेक्षा त्यांना अजिबात नव्हती. मुक्ता सासऱ्याला नाराज झालेले पाहून म्हणाली, बाबा, तुम्ही काही काळजी करू नका.
आईंना जेवण करायला सांगा, यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. भास्करराव म्हणाले, पण सुनबाई, ही निव्वळ मनमानी आहे. बळजबरीने कोणाला बांधून तर ठेवता येत नाही ना. मुक्ता म्हणाली, बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तोच पुरेसा आहे. आणि राहिली गोष्ट आईंना समजावण्याची, तर आता मला चांगलेच समजले आहे की त्यांची कशी समजूत काढायची. मी त्यांना प्रेमाने व्यवस्थित समजावून सांगेन. भास्करराव म्हणाले, पण सुनबाई, नक्की तुझ्या मनात काय चालू आहे? तू त्या वादळाचा कसा सामना करशील? मुक्ता म्हणाली, बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सर्व काही व्यवस्थित करेन. आता तुम्ही फक्त आईंना सांभाळा. मुक्ताने आश्वासन दिल्यानंतर भास्करराव मायाताईंकडे गेले. आशिष मुक्ताजवळ येऊन उभा राहिला आणि तिच्याकडे पाहू लागला. मुक्ताच्या सांगण्यावरून भास्करराव खोलीत गेले आणि मायाताईंना समजावू लागले. त्याचवेळी मुक्ता त्यांच्या खोलीत जेवणाचे ताट घेऊन आली आणि सासूला म्हणाली, आई, झाले गेले विसरून जा आणि जेवण करा. यापुढे मी माझ्या बहिणीला किंवा माहेरच्या कोणत्याही माणसांना काहीही देणार नाही आणि ना तुमच्या मुलाला काही देण्यास सांगेन. हे घर तुमचे आहे आणि तुमचेच राहील. ह्या घरावर कोणीही हक्क गाजवणार नाही. यावेळेस मला माफ करा. एवढे बोलून मुक्ता खोलीबाहेर निघून गेली. तेव्हा भास्करराव मायाताईंना म्हणाले, बघ माया, किती समजूतदार आहे आपली सून. खरंच आपल्याला सून खूप चांगली मिळाली आहे. मनात कसलीही अढी न ठेवता मुक्ताने किती सहजपणे तुझी माफी मागितली. तिच्या ठिकाणी दुसरी कोणी असती तर आज घरामध्ये खूप मोठे भांडण झाले असते आणि तू सुद्धा वृद्धाश्रमात असतीस. आजकालच्या कोणत्याच सुना सासूने तिच्या माहेरच्या माणसांबद्दल काहीही बोललेले ऐकून घेत नाहीत, पण तुझी सून वेगळी आहे. यावर मायाताई म्हणाल्या, हो हो, सुनेला जास्त डोक्यावर चढवून ठेवण्याची गरज नाही. एवढे बोलून मायाताईंनी टेबलवरचे जेवणाचे ताट घेतले आणि त्या जेवण करू लागल्या. शेवटी आज त्यांचा विजय झाला होता. त्यांनी सुनेला तिची लायकी दाखवून दिली होती. इकडे जेव्हा मुक्ता खोलीमध्ये आली तेव्हा आशिष तिला म्हणाला, मला माफ कर मुक्ता. कोणास ठाऊक आईला काय झाले आहे म्हणून तुला तिचे एवढे बोलणे ऐकून घ्यावे लागले. आई चुकीची आहे हे मला ठाऊक असून सुद्धा मी तिला काहीही बोलू शकलो नाही. आई बाबांचे ऐकायला तयार नव्हती तर मग माझे कसे ऐकले असते तिने, म्हणून मी गप्प बसलो. नवऱ्याचे बोलणे ऐकून मुक्ता हसून म्हणाली, तुम्ही काय एवढे मनाला लावून घेत आहात? मी आहे ना, सर्व काही सांभाळून घेईन. आशिष म्हणाला, असे कसे सांभाळून घेशील? शेवटी तुला ह्या घरात पूर्ण आयुष्य आईसोबत घालवायचे आहे. पुढे काय काय सहन करावे लागणार आहे काही सांगता येत नाही. मुक्ता म्हणाली, अहो काळजी करू नका, तुम्ही फक्त बघत राहा. एवढे बोलून ती तिच्या कामाला लागली. आशिषला समजत नव्हते की नक्की मुक्ताच्या डोक्यात काय सुरू आहे, पण मुक्ता एवढ्या शांततेने तिचे काम करत असल्याचे पाहून तोही गप्प बसला. असेच शांततेत दिवस जात होते. आज अमृताचा वाढदिवस होता. मायाताई खूप खुश होत्या. आज त्यांनी आपल्या माहेरच्या कुटुंबियांना आणि नणंदेच्या कुटुंबाला अमृताच्या वाढदिवसाप्रित्यर्थ जेवणासाठी आमंत्रण दिले होते. त्यांनी मुक्तालाही तिच्या माहेरच्या माणसांना फोन करून बोलवण्यास सांगितले, पण तिने फोन केला नाही. सर्वांना संध्याकाळी जेवायला बोलावले होते कारण सकाळी अमृता तिच्या मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करायला बाहेर जाणार होती. मायाताईंनी रात्रीच्या जेवणामध्ये काय काय बनवायचे आहे तो मेनू ठरवून मुक्ताला सांगितला. त्यासोबतच एक लिस्ट तयार करून आशिषच्या हातात देत म्हणाल्या, आशिष, पटकन हे सर्व सामान घेऊन ये, जेणेकरून दुपारी सर्व तयारी करता येईल आणि संध्याकाळी काही कमी पडायला नको. आशिषने दुकानावर जाता जाता ती लिस्ट किराणा दुकानात दिली. अर्ध्या तासामध्ये सर्व सामान घरी पाठवण्यात आले. मुक्ताने देखील सकाळची सर्व कामे पटापट उरकली. तिने हॉलमधील बेडशीट, पडदे बदलले आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मुक्ताने बदामाचा शिरा, गुलाबजाम, दही वडे, मटर पनीर, मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार करून ठेवले. त्यासोबतच कणिकसुद्धा मळून घेतली. ती पाहुणे आल्यानंतर गरमागरम पुऱ्या बनवणार होती. मायाताईंनी फक्त 2-3 वेळा येऊन पाहिले होते की काम व्यवस्थित झाले आहे की नाही. बाकी मुक्ता स्वयंपाकघरात एकटीच काम करते याच्याशी त्यांचे काही देणे घेणे नव्हते. काही वेळातच मुक्ता स्वयंपाक खोलीतील सर्व कामे करून बाहेर आली. तोपर्यंत मायाताईंच्या माहेरची मंडळी आली होती. त्यांच्यासाठी मुक्ता चहा नाश्ता बनवतच होती की तेवढ्यात आशिषच्या आत्याचे कुटुंबसुद्धा आले. तिने सर्वांसाठी चहा भजी बनवून सर्व्ह केले आणि तयार होण्यासाठी तिच्या खोलीत गेली. काही वेळाने अमृतासुद्धा आली. तोपर्यंत आशिष आणि भास्कररावसुद्धा घरी आले होते. तेवढ्यात मायाताई म्हणाल्या, सुनबाई, पटकन केक घेऊन ये, सर्वजण आले आहेत, आधी केक कट करूया. मायाताईंनी मुक्ताला तुझ्या माहेरची मंडळी अजून का आले नाहीत असे एकदाही विचारले नाही आणि सासूने असे काही विचारावे अशी अपेक्षासुद्धा तिने केली नव्हती. हो,
पण भास्करराव आणि आशिषने मुक्ताला विचारले होते तेव्हा मुक्ताने त्यांना स्पष्ट सांगितले होते की तिने माहेरी फोन केलाच नाही. पण हे काही आशिष आणि भास्कररावांना आवडले नाही. त्यावेळेस ते दोघे तिला काहीही बोलले नाहीत. काही वेळातच अमृता तयार होऊन आली आणि मुक्तासुद्धा केक घेऊन आली. जेव्हा अमृताने केक कापला तेव्हा सर्व लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांसोबत सर्वांनी आणलेल्या भेटवस्तू अमृताच्या हातात ठेवल्या. त्यासोबतच भास्करराव आणि मायाताईंनी अमृताला एक मोबाईल गिफ्ट केला. तेव्हा ती खूप खुश झाली. हे सर्व झाल्यानंतर मुक्ता स्वयंपाक खोलीकडे जाऊ लागली. तेव्हा आशिष देखील केक उचलून तिच्या मागे स्वयंपाक खोलीत जाऊ लागला. तेव्हा त्याची आत्या म्हणाली, अरे आशिष, तू कुठे चालला आहेस? सर्वांनी गिफ्ट दिले, मग तुम्ही दोघांनी अमृतासाठी आणलेले गिफ्ट कुठे आहे? आत्याचे बोलणे ऐकून आशिषची मामी म्हणाली, आणि आशिष, तू तोंड लपवून बायकोच्या मागे स्वयंपाक खोलीमध्ये का चालला आहेस? एकच तर बहीण आहे, मग तिला काही भेटवस्तू वगैरे आणली की नाही? आता ह्या दोघी बोलल्यावर म्हटल्यावर मावशी कशी मागे राहील? तीही म्हणाली, आशिष, तू दरवर्षी अमृताला काहीतरी भेटवस्तू देतोस, मग यावर्षी काय झाले? यावर्षी तर तू तिला मोठे गिफ्ट द्यायला पाहिजे ना. दरवर्षी तू एकटाच देत होतास, यावेळेस तुझी बायकोसुद्धा तुझ्यासोबत आहे. अमृता म्हणाली, वहिनी, माझे गिफ्ट कुठे आहे? मुक्ता म्हणाली, माफ करा अमृताताई, पण मी तुम्हीच काय पण कोणालाच भेटवस्तू देऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी माझ्याकडून कोणतीही भेटवस्तू नाही, कारण आईने मनाई केली आहे. मग अमृता भावाकडे पाहून म्हणाली, दादा, माझे गिफ्ट कुठे आहे? तुझ्या मेहुणीला तर सुंदर असा महागातला ड्रेस गिफ्ट दिला होतास आणि मला काहीच नाही. मायाताई म्हणाल्या, बघा आता तुम्हीच, बायको आल्यानंतर कसा बदलला आहे हा बैल. आम्ही अजून जिवंत आहोत तर हे हाल आहेत. आमच्या मागे तर बहिणीला विचारणार सुद्धा नाही. बरोबर आहे, बायकोची शिकवण मिळाली की मुले लगेचच शिकतात. आशिष म्हणाला, नाही आई, मला माझ्या बायकोने काहीही शिकवले नाही. हे तर तूच दाखवलेले संस्कार आहेत आणि माझ्या आईने वृद्धाश्रमात जाऊन राहावे असे मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे आता मी कोणत्याही बहिणीला किंवा मुलीला काहीही देणार नाही. आशिषचे बोलणे ऐकून सर्व लोक दंग झाले आणि मायाताईंकडे पाहू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, आशिष, मी कधी तुला सांगितले आहे की तुझ्या बहिणीला किंवा मुलीला काही देऊ नको म्हणून? अरे मी तर फक्त मुक्ताच्या. असे बोलता बोलता मायाताई थांबल्या. आशिष म्हणाला, आई, तू मला मनाई केली नाहीस, पण मुक्ताला तर मनाई केली ना तू. तू हेही म्हणालीस की हे घर तुझे आहे आणि फक्त तुझेच राहील आणि तुझ्या मर्जीशिवाय आम्ही तर कोण्या बहिणीला मुलीला काही दिले तर तू वृद्धाश्रमात राहायला जाशील म्हणून बोललीस ना. मी आणि मुक्ता तर नवरा बायको आहोत, पण माझी बहीण ही मुक्ताचीही बहीण आहे आणि तिची बहीण मलाही माझ्या बहिणीसारखी आहे आणि ह्याच नात्याने मी अमृताला काहीही देणार नाही. मायाताईंना खूप राग आला होता आणि त्या भास्कररावांकडे पाहत होत्या. भास्करराव हसत म्हणाले, अगं, त्यांचे आभार मान की त्यांनी फक्त काही द्यायला मनाई केली आहे. तो हे म्हणाला नाही की हे घर तुझे आहे तर तू ह्या घरात एकटीच राहा, आम्ही हे घर सोडून निघून जातो. भास्करराव पुढे म्हणाले, माया, ह्या दिवसासाठी फक्त स्वतः तू जबाबदार आहेस, हे लक्षात घे. मायाताईंनी मुक्ताकडे पाहिले तेव्हा मुक्ता म्हणाली, आई, मी काय बोलू? हे तर तुमचे शब्द आहेत आणि ह्याचमुळे मी अमृताताईंसाठी काहीही गिफ्ट घेऊन आले नाही आणि ना आशिषला आणण्यास सांगितले. हे सर्व ऐकून आशिषचे मामा म्हणाले, माया, तू असे काही करशील याची अपेक्षा नव्हती. बहुतेक ह्याच कारणामुळे आज मुक्ताच्या माहेरचे कोणीही इथे आलेले नाही. माया, तू किती सहजपणे म्हणालीस की मी वृद्धाश्रमात निघून जाईन. अगं, जी लोक वृद्धाश्रमात राहतात त्यांचे आयुष्य काय असते हे तुला काय ठाऊक आहे? मायाताई नजर खाली घालून उभ्या होत्या. त्यांना अशा प्रकारे उभे असलेले पाहून भास्करराव म्हणाले, माया, तुला दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, पण तू काही समजूनच घ्यायला तयार नव्हतीस आणि म्हणून आम्हाला या सर्वांसमोर असे बोलावे लागले. आता मायाताईंना स्वतःचीच लाज वाटत होती. त्यांनी मुक्ता आणि आशिषकडे आपल्या चुकीची माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी स्वतः आशिषसोबत मुक्ताच्या माहेरी जाऊन तिच्या वडिलांना आणि बहिणीला आपल्या घरी घेऊन आल्या. घरी आल्यानंतर मायाताईंनी मुक्ताच्या वडिलांचा आणि माधुरीचा खूप चांगला पाहुणचार केला. त्यांनी स्वतःच्या हाताने त्या दोघांसाठी स्वयंपाक बनवला. मुक्ता, आशिष आणि भास्करराव हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले होते. मायाताईंनी हात जोडून मुक्ताच्या वडिलांची माफी मागितली. नारायणराव म्हणाले, अहो विहीणबाई, तुम्ही हात जोडून माफी कशासाठी मागत आहात? असे करून तुम्ही मला लाजवत आहात. मायाताई म्हणाल्या, आजपर्यंत मी सुनेच्या माहेरच्या माणसांना खूप चुकीची वागणूक देत होते. मला असे वाटत होते की सुनेने तिच्या माहेरच्या माणसांना स्वतःकडचे काहीही देऊ नये, अगदी जेवणही, पण त्यांच्याकडून मात्र घ्यावे. हे तर चुकीचेच आहे ना. असे वागून मी माझ्या सुनेला खूप दुखावले. मी तिला म्हणाले, हे घर माझे आहे, तुझे नाही. ह्या घरावर फक्त माझा अधिकार आहे, तुझा नाही.
पण मी हे कसे विसरले की मीच तिला ह्या घरची सून म्हणून पसंत करून आणले होते. ती तर आमच्यासाठी, माझ्या मुलासाठी तिचे घर, तिची माणसे सोडून ह्या घरी आली आहे हे बहुतेक माझ्या अहंकारामुळे माझ्या लक्षात आलेच नव्हते. खरे तर माझी सून ह्या घरची लक्ष्मी आहे आणि ही लक्ष्मी आहे म्हणूनच ह्या घराला घर पण आहे. म्हणून नारायणराव आणि माधुरी बाळा, तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी हक्काने या, हक्काने राहा, कारण हे घर तिचेच आहे. मायाताईंचे बोलणे ऐकून भास्कररावांनी मुक्ताकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहिले, कारण आज त्यांच्या सुनेने सासूच्या लक्षात आणून दिले होते की ज्याप्रमाणे सून सासरच्या मंडळींना आपले मानते, तसेच सासूने सुद्धा सुनेच्या माहेरच्या माणसांना आपले मानले पाहिजे, त्यांच्याशी आपुलकीने वागले पाहिजे. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.